प्यार है तुझसे यीशु, तुझसे यीशु, तुझसे यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया, उनके नाम में धन्यवाद दें। धन्यवाद देते हैं यीशु, धन्यवाद देते हैं यीशु। हालेलुया, थैंक यू जीसस। धन्यवाद हो प्रभु जी, धन्यवाद। आइए प्रभु की आराधना करें इस समय में हम लोग। प्रभु अच्छा है, प्रभु भला है। प्रभु के नाम को ऊंचा उठाएंगे इस समय में, क्योंकि हम जानते हैं हमारे प्रभु यीशु मसीह के जैसा कोई भी नहीं है इस दुनिया में। कोई भी जिंदा परमेश्वर नहीं है इस दुनिया में जो हमें इस मुसीबत से, जो भी मुसीबत हमारे जीवन में है, राष्ट्र में है, देश में है, आमीन, उससे कोई भी छुड़ा नहीं सकता। केवल एक ही है, वो प्रभु यीशु मसीह है। हालेलुया। तो आइए प्रभु यीशु मसीह के नाम को इस समय में हम धन्यवाद दें और उसकी हम स्तुति करें मिलके। धन्यवाद देते हैं। हालेलुया। आइए आप बंद करें, फिर एक बार और प्रभु की आराधना करें। यस लॉर्ड, थैंक यू जीसस। आमेन आमेन। हालेलुया। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं। अब है पूरा तुम सा कोई नहीं। तुम सा कोई नहीं, तुम सा कोई अब है पूरा यकीन, अब है पूरा कोई कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। ऊंची आवाज में कहते हैं सब मिलके, अब है पूरा यकीन। तुमसा कोई नहीं प्रभु जी, तुमसा कोई यीशु मसीह, यीशु तुझसा कोई
गाओगे आप, आवाज उनसे करो। विश्वास विश्वास तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं, तुझसा कोठे नहीं, तुझसा कोठे नहीं। विश्वास हामनी विश्वास हामनी तुझसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। कौन दिल से गाए, सब मिलके आवाज गाकर। अब है पूरा तुमसा कोई नहीं। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल रास्ता है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। हालेलुया हालेलुया, धन्यवाद हो प्रभु, धन्यवाद। हम तेरी स्तुति और तेरी महिमा करते हैं यीशु। राजाओं के राजा, प्रभु के, तेरे जैसा कोई नहीं है मेरे प्रभु। हालेलुया, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। स्तुति राजाओं की राजा, तेरी महिमा हो परमेश्वर, तेरी आराधना हो परमेश्वर। धन्यवाद हो यीशु, धन्यवाद हो राजा। Give you glory, Lord. Glory, Jesus. सर्व धन्यवाद तुला, सर्व महिमा तुझा हो परमेश्वर। आमेन, हालेलुया। स्तुति हो प्रभु, स्तुति हो परमेश्वर। धन्यवाद धन्यवाद, तुझी आराधना। Thank you Lord, thank you Jesus. Glory Lord. जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह। जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। मिलके गाएं, सब मिलके गाएं। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। फिर से कहें यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय।
नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में मिलती है कृपा, यीशु नाम में करना दुआ, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। और मिलके गाए सब मिलके यीशु के नाम को ऊंचा करे इस समय में। यीशु नाम, तेरे नाम की जय हो प्रभु जी। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। फिर एक बार करें यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, 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 यीशु नाम की जय। धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभु। तेरे नाम के लिए धन्यवाद करते हैं, तेरे नाम की स्तुति हम करते हैं। तेरे नाम में क्षमा है प्रभु जी, तेरे नाम में शिफा है, तेरे नाम में कृपा है प्रभु जी। हालेलुया, तेरे नाम से ही हम दुआ कर सकते हैं प्रभु जी। हालेलुया, धन्यवाद करते हैं तेरे नाम के लिए, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं। स्तुति हो, स्तुति हो, आपको ऊंचा उठाते हैं परमेश्वर। थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड। भला परमेश्वर, अच्छा परमेश्वर, धन्यवाद देते हैं, स्तुति हो यीशु, महिमा और रक्षा। धन्यवाद, धन्यवाद हो परमेश्वर। ग्लोरी लॉर्ड, ग्लोरी जीसस। करो धन्यवाद। थैंक यू जीसस लॉर्ड, हालेलुया। प्रभु यीशु मसीह, हम आपके नाम को धन्यवाद और स्तुति देते हैं, आपके नाम को ऊंचा उठाते हैं, क्योंकि आपका नाम सर्वश्रेष्ठ नाम है प्रभु जी। प्रभु, आपके नाम में शिफा है, आपके नाम में क्षमा है, आपके नाम में कृपा है प्रभु जी। प्रभु जी, हम प्रार्थना करते हैं कि जैसे हमने आपकी आराधना इस समय में की है, हमारा पूरा विश्वास है प्रभु कि आपने हमारी आराधना को स्वीकार किया है प्रभु जी। धन्यवाद करते हैं, आपकी उपस्थिति के लिए हम धन्यवाद करते हैं प्रभु जी। आगे का समय आपके हाथों में देते हैं, हमें अगुवाई करें, हमें चलाए प्रभु जी। आपके वचन से हमसे बात करें प्रभु जी। जो भी वचन आपने हमारे लिए आज के दिन में रखा है, उस वचन को आप प्रकट करें प्रभु यीशु मसीह। आपके सेवक के द्वारा हमसे बात करें प्रभु जी। धन्यवाद और स्तुति करते हैं, इस समय को आपके हाथों में देते हुए इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम में हम मांगते हैं। सुनो और कबूल करें, आमीन, आमीन। थैंक यू जीसस। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। सगळ्यांचं स्वागत आहे प्रभूच्या घरामध्ये। आज विशेष दिवस आहे, आमेन। आणि माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण कसे आहात। प्रेज द लॉर्ड, सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी आम्ही आजचा हा तिसरा दिवस आहे, तिसरा रविवार आहे ऑनलाईन सर्व्हिसचा। गेले 2 रविवार आम्ही अशाच प्रकारे लाईव्ह येत आहोत। तुम्हाला माहीत आहे कारण जगभरामध्ये सर्वत्र अशा प्रकारे जे लॉकडाऊन झालेलं आहे, परंतु तरीही देवाची कृपा ही आहे, देवाचा अनुग्रह आहे की आम्हाला फेसबुकची फॅसिलिटीज मिळालेली आहे। आणि म्हणून फेसबुकवर जे सर्व लोक माझ्यासोबत या ठिकाणी जॉईन आहे, त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। गुड मॉर्निंग, प्रेज द लॉर्ड सर्वांना, हालेलुया। तुमचे कमेंट्स तुम्ही देत राहा, जसे तुम्ही आराधनामध्ये आहात, वचनामध्ये आहात, कमेंट्स पाठवत राहा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही आमच्यासोबत जुडलेले आहात। हालेलुया। वचनामध्ये जाण्यापूर्वी आज जसा हा विशेष रविवार आहे, आम्ही प्रभू भोजनामध्ये जाणार आहोत।
मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, आम्ही आज जसं जगामध्ये झावळ्याचा रविवार साजरा करतायत, मला असं वाटतं की हा पहिला झावळ्याचा रविवार आहे जो घराच्या आतमध्ये साजरा होत आहे. आजपर्यंत घराच्या बाहेर पाम संडे सेलिब्रेट व्हायचा, पण ती पहिली वेळ आहे की घराच्या आतमध्ये पाम संडे सेलिब्रेट होत आहे. परंतु बायबलमध्ये सुद्धा घराच्या आतमध्ये पाम संडे सेलिब्रेट झालेला आहे. ते आज आपण वचनातून पाहणार आहोत. परंतु त्याआधी आपण प्रभुभोजनामध्ये सहभागी होणार आहोत. ज्या लोकांकडे जे लोक प्रभुभोजन घेतात, मी रिक्वेस्ट करेल की तुमच्या घरामध्ये काही ज्यूस असेल, कोल्ड्रिंक्स असेल किंवा काहीही पेय असेल, जे नॉर्मल पेय असतं ते तुम्ही घेऊन या. नाही काहीच जर नाही तर तुम्ही घरामध्ये चहा जरी केला असेल तर तो सुद्धा चालतो. जरुरी नाही की तुम्ही एक विशेष पेयच प्यावं, एक लिक्विड हवं आहे. चहा जरी असेल तर तुम्ही तो एका ग्लासमध्ये, एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा कुठे घेऊ शकता. घरामध्ये एखादी भाकर असेल, पोळी असेल, ती तुम्ही घ्या. कुटुंबीय नात्याने एकत्र या आणि आपण या ठिकाणी प्रभुभोजन करणार आहोत. तर या ठिकाणी माझ्यासोबत काही एल्डर्स आहेत आणि एक छोटा ग्रुप आहे, फॅमिली आहे. या फॅमिलीनिशी आम्ही ह्या घरामध्ये प्रभुभोजन घेत आहोत. जसं या ठिकाणी होईल, माझी विनंती की तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा प्रभुभोजनामध्ये सहभागी व्हावं. तर मी विनंती करेल सर्वांनी भाकर घ्यावी आपल्या हातामध्ये. सर्वजण या ठिकाणी आहेत. एक छोटंसं गीत होईल आणि त्यावेळेस आपण पुढचा भाग मध्ये जाऊया. थँक्यू. ब्लेस यू लॉर्ड, ब्लेस यू लॉर्ड, ब्लेस यू लॉर्ड. धन्यवाद येशू. भाकर आपल्याकडे असेल, आपण आपल्या हातामध्ये भाकर घेऊन एक छोटंसं एक यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. धन्यवाद यीशु. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं मुझ पर. अपने हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. मैंने हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. थँक्यू लॉर्ड. आपल्या भाकर आपल्या हातामध्ये घेऊया यावेळेस आणि प्रार्थना करू आणि त्यानंतर सोबत आपण सगळेजण ही भाकर खाऊया. स्वर्गीय प्रेमळ देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभूजी, कारण तू आमच्यावर प्रेम केलंस, आपली दया केलीस. तू आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्हासोबत एक करार केलास. आपला पुत्र तू आम्हाला दिलास, जो देवाचा कोकरा होऊन या जगात आला. यासाठी तू दिलास आपला पुत्र की त्याने आम्हासाठी मरावं. जी शिक्षा आम्हाला व्हायला पाहिजे ती शिक्षा तू त्याच्यावर लादली प्रभू. तो आमच्यासाठी मेला,
त्याचं शरीर आमच्यासाठी मोडण्यात आलं आणि त्याद्वारे आम्हाला नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे. प्रभू, ही भाकर खात असताना त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे क्रुसावर लटकलेलं आहे 2000 वर्षापूर्वी, त्याची आम्ही आठवण करतो आणि तुला धन्यवाद देतो पित्या की आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू आमच्या सोबत करार केलास आणि तो करार हाच की जो कोणी येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. या कराराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो की ही सहभागिता आशीर्वादित कर. ही भाकर खात असताना त्या शरीराची आम्ही आठवण करतो जे आमच्या अपराधासाठी, आमच्या पापासाठी त्या क्रुसावर मोडलेलं आहे. ती भाकर मोडलेली आहे आणि त्याच नावाप्रमाणे आज धन्यवाद देत असताना पूर्ण अंतकरणाने, धन्यवादित हृदयाने आम्ही ही भाकर मोडतो आणि ही भाकर खातो. धन्यवाद देतो, स्तुती, महिमा आणि गौरव देतो. हे वेळ तुझ्या स्वाधीन करतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो. आमेन. थँक्यू लॉर्ड. भाकर मोडूया आपण प्रभू येशूच्या नावाने. मौत से है बचाया, जीवन नया है दे दिया. मुझे महिमा से मुझको भर दिया. मौत से है बचाया, जीवन नया है दे दिया. धन्यवाद, नया जीवन दिया प्रभु आपने हमें. आपका नाम लेकर वो पुकार रहा है. करुणा भलाई, करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर. तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा. हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा. यीशु तेरा नाम रहे ऊंचा. यीशु तेरा नाम आपल्याकडे जो काही ज्यूस आहे, वाईन असेल, आपण ते आपल्या हातामध्ये घेऊया. कुटुंब प्रमुख किंवा जे कोणी आहे, हा प्याला, गोड प्याला प्रभूने आमच्यासाठी दिला. दिस कप, अ स्वीट फ्लेवर्ड वाईन, speaks about the joy, it speaks about the redemption, it speaks about salvation that Jesus has given us. त्याने त्याचं अनमोल रक्त सांडवलं. पवित्र शास्त्र सांगतं, रक्त सांडवल्याशिवाय पाप क्षमा नाही. पूर्वी यहुदी लोक आणि त्यांच्या संप्रदाय, त्यांच्या परंपरेनुसार एक निष्पाप कोकरा कापत असे आणि त्याचं रक्त जे आहे परमपवित्र स्थानामध्ये दयासानावर होत असते. परंतु नवीन करारामध्ये देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त एकदाच आणि नेहमीसाठी तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधलं गेलं. त्याचं रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी एकदाच आणि नेहमीसाठी, once and for all, it was shed. The blood was shed. आणि त्या रक्तामुळे आम्ही निष्पाप आहोत.
आमच्या सर्व पापांची, आमच्या सर्व अपराधांची आम्हाला क्षमा झालेली आहे. प्रियानो, हा प्याला घेत असताना, हा प्याला पित असताना त्या रक्ताची आम्ही आठवण करूया, जे रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या काल्वरीच्या क्रूसावर आजपासून 2000 वर्षापूर्वी सांडलेलं आहे. त्याची आठवण आपण करूया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया आणि सोबत मिळून प्रभू येशूच्या नावाने हा प्याला पिऊया सर्व. थैंक यू लॉर्ड. आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी. धन्यवाद यीशु, हालेलुया. आए तेरा राज्य, आदर और महिमा, आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी. आए तेरा राजा, हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. Glory Lord, hallelujah. तेरा नाम रहे ऊंचा. Thank you Lord, धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद देतो तुझ्या अनमोल शरीराबद्दल आणि तुझ्या अनमोल रक्ताबद्दल, जे आम्हा सर्व लोकांसाठी, आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी 2000 वर्षापूर्वी त्या क्रूसावर सांडवण्यात आलं. ते शरीर त्या क्रूसावर लटकवण्यात आलं. धन्यवाद देतो त्या महान बलिदानाबद्दल जे आम्हासाठी करण्यात आलं. प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो. पिता, तुझ्या प्रेमाबद्दल धन्यवाद देतो आणि पवित्र आत्मा, या गोष्टीची जाणीव तू आम्हाला करून दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. या सहभागितेमध्ये तू आम्हाला आशीर्वादित केलंस, आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य केलंस. या ठिकाणी सर्व एल्डर्स, लीडर्स, त्याचप्रमाणे फेसबुकवर जे कोणी आहे प्रभू, त्या प्रत्येकाला त्यांच्या कुटुंबामध्ये तुझी कृपा अनुग्रह दे. तुझ्या आशीर्वादात त्यांना तू भर. धन्यवाद, महिमा, गौरव आणि आदर तुला देतो. वेळ तुझ्या स्वाधीन करतो. त्या प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन, आमेन. टाळ्या वाजव आपण. हालेलुया. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसे आहात सर्वजण? आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपण तयार आहोत देवाच्या वचनासाठी? आमेन. किती जण तयार आहे? हालेलुया. परमेश्वराचं वचन आपण बघणार आहोत. प्रियांनो, आम्हाला ठाऊक आहे आमचा हा तिसरी ऑनलाईन सर्व्हिस आहे. गेल्या 2 आठवड्यापासून आम्ही भेटलो नाही. आजचा हा 3रा आठवडा आहे. आज आम्ही भेटत आहोत पुन्हा ऑनलाईन सर्व्हिसमध्ये, म्हणून त्याच्यामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हालेलुया. थोडंसं स्माईल करा. आमेन. हां, छान वाटतं सगळं स्माईल करता. वचनामध्ये आपण जाऊ. 2 आठवड्यापूर्वी जे माझ्यासोबत जोडलेले आहेत, ज्यांनी वचनामध्ये सहभागी झाले होते 2 आठवड्यापूर्वी, आपण वलांडन सणाविषयी विचार केला होता आणि बघितलं होतं. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की अत्यंत अद्भुत प्रकारे प्रभू वचनाद्वारे बोलत आहे. मला माहिती आहे तुम्ही किती त्या गोष्टीला सिरियसली घेतलं, परंतु अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत अद्भुतरित्या प्रभू माझ्या अंतःकरणाशी बोलत आहे.
आणि तेच वचनाद्वारे मी तुमच्याशी सांगतो. पहिला आठवडा ज्यावेळेस आम्ही एकत्र झालो होतो ऑनलाईन सर्व्हिससाठी, तेव्हा वलांडन सणाविषयी आम्ही पाहिलं आणि बायबलमध्ये आणि यहुदेच्या परंपरेनुसार आपण हे बघितलं की यहुदी वर्षाच्या पहिला महिना निसान महिना, त्या महिन्याचं नाव आहे. या निसान महिन्याच्या म्हणजे पहिल्या महिन्याच्या 10व्या दिवशी यहुदी लोक त्यांचा वलांडन सण सुरू होत असे. आणि ह्या 10व्या दिवशी 1 वर्षाचा निष्पाप कोकरा ते आपल्या घरामध्ये आणत असे आणि मग 4 ते 5 दिवस त्या कोकऱ्याला त्या घरामध्ये ठेवत असे. आणि ह्या 5 दिवसामध्ये त्या कोकऱ्याचं परीक्षण होत असे, एक्झामिन होत असे की हा कोकरा योग्य आहे का वधण्यासाठी. दुसरी गोष्ट यहुदी लोक करत असे की ह्याच 5 दिवसामध्ये आपल्या घरातील जे काही खमीर होते, जे खमीर आहे हे सर्व खमीर ते काढून टाकत असे. खमीर हे पापाचं प्रतीक आहे प्रियांनो. आणि घरातून सर्व अशा गोष्टी ज्या प्रभूपासून नाहीये, ज्या पापाच्या गोष्टी आहेत त्या सर्व काढून टाकत असे. आणि म्हणून साफसूफ किंवा स्वच्छतेचं किंवा शुद्धीकरणाचे हे 5 दिवस यहुदी लोक करत असे, ज्या वेळेस हा कोकरा त्यांच्या घरात असे. आणि मग महिन्याच्या 14व्या दिवशी, निसान महिन्याच्या 14व्या दिवशी 14th ऑफ निसान, या दिवशी त्या कोकऱ्याला वधण्यात येत असे. वधल्यानंतर त्याचं रक्त जे आहे आपल्या दाराच्या कपाळपट्टीवर किंवा चौकटीवर त्या कोकऱ्याचं रक्त ते लावत असे. दरवाजा बंद करून कुटुंब आतमध्ये बसून त्या कोकऱ्याचं मांस जे आहे ते विस्तवावर भाजून ते सर्वजण यथेच्छ भोजन करीत असे. आणि इस्रायलामध्ये हीच घटना घडली. परमेश्वराने सांगितलं फारो राजाच्या कारकिर्दीमध्ये की त्या मिस्रामध्ये 10 पिढा 10 महामारी परमेश्वर आणणार होता. आणि शेवटली महामारी ही होती की प्रथम जन्मलेला मरेल. इस्रायल लोकांच्या घरातील प्रथम जन्मलेला मरू नये, परमेश्वराने त्यांना वाचवावं यासाठी परमेश्वराने त्यांना ही आज्ञा केली होती की निष्पाप कोकऱ्याचं रक्त तुमच्या दाराच्या चौकटीवर लावावं. आणि मग मरणाचा दूत जेव्हा तुमच्या घरावर येईल आणि जेव्हा ते रक्त पाहिल तेव्हाच त्या घराला ओलांडून जाईल, त्या घरातला कोणीही मरणार नाही. आणि तसंच झालं. प्रत्येक इस्रायल घराण्याने आपल्या घराच्या दार चौकटीवर, कपाळ चौकटीवर कोकऱ्याचं रक्त लावलं आणि त्या घरातील कोणी मेला नाही. परंतु मिस्रामध्ये प्रत्येक प्रथम जन्मलेला, मग तो पुरुषाचा असो, जनावराचा असो, पक्षाचा असो, तो मेला. आणि अशा प्रकारे परमेश्वराने शासन केलं त्या मिस्री लोकांचं आणि इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून सोडलं. हा आमचा पहिला संदेश होता प्रियांनो. मागील रविवारी आम्ही दुसरा संदेश बघितला जो पूर्णपणे त्याला कनेक्टेड होता. आणि त्यामध्ये आपण 5,000 भोजन ते वचन आम्ही बघत होतो. योहान याचा 6व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की परमेश्वराने 5,000 प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 पुरुषांना भोजन केलं. आणि ते कसं तंतोतंत त्या वलांडन सणाला मिळतं ते आपण पाहिलं की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 तृप्त भोजन दिलं, त्याच प्रकारे यहुदी लोकांना त्यांच्या घरामध्ये तृप्त भोजन दिलं. ज्या प्रकारे ह्या 5,000 हिरव्यागार कुरणामध्ये त्यांनी बसवलं, त्याच प्रकारे यहुदी लोकांना आपल्या घरामध्ये त्यांनी रेस्ट दिली. ज्या प्रकारे ह्या लोकांना सुरक्षा होती, त्याच प्रकारे यहुदी लोकांना मरणापासून सुरक्षा होती. प्रियांनो, ह्या 3 गोष्टी कशा तंतोतंत मिळतात ते आम्ही मागच्या वेळेस बघितलं होतं की परमेश्वर 3 गोष्टी आम्हाला देतो. ही प्रोव्हाइड्स अस, तो आम्हाला पुरवठा देतो. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. दुसरी गोष्ट, तो आम्हाला सुरक्षा देतो. सैतान, मरी, रोग, आजार कोणत्याही गोष्टीची बाधा आम्हाला होत नाही. आणि तिसरी गोष्ट, तो आम्हाला विश्राम देतो, तो आम्हाला आराम देतो. त्याची ही इच्छा आहे की त्याने आम्हाला आराम द्यावा. हा मागच्या रविवारचा संदेश होता. आज प्रियांनो
त्यालाच लागून त्याच्याच पुढे त्यालाच आम्ही कंटिन्यू करणार आहोत. आणि आम्हाला माहिती आहे की आज जगभर झावळ्याचा रविवार पाम संडे सेलिब्रेट करत आहेत. मला वाटतं पूर्ण जगामध्ये हा पहिला रविवार असेल, पाम संडे असेल की जो घराच्या आतमध्ये होतोय. आज पण बायबलमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे घराच्या आतमध्ये झावळ्याचा रविवार साजरा केलेला. आश्चर्य वाटतंय. प्रभू अद्भुत आहे. आणि मी प्रार्थना करत असताना प्रभूने ही गोष्ट मला रिव्हील केली की मी का तुम्हाला लॉकडाऊन केलेला आहे, का आज तुम्ही घरामध्ये बसून हा सण पाळत आहात. याचं उदाहरण आपण पवित्र शास्त्रामधून बघणार आहोत. आपण आपली बायबल उघडूया. आपल्याकडे बायबल असेल तर योहान याचा 6वा अध्याय, योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय ओके, क्षमा करा. योहानाचा 12वा अध्याय आपण पाहू. मागच्या रविवारी आपण योहानचा 6वा अध्याय बघितला होता. योहानाचा 12वा अध्याय आणि पहिले 3 वचनं आपण देवाच्या वचनातून वाचणार आहोत. पण हे 3 वचनं वाचण्यापूर्वी आपण योहान 12 याचं 12वं वचन बघणार आहोत. त्यापुढे आपण वाचूया. मी तुमच्यासाठी वाचतो. योहान सुवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 12 वचनापासून पुढे. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेत येत आहे असे ऐकून बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, होसैना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या, परंतु येशूचे गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की त्यांच्याविषयी या गोष्टी लिहिलेल्या आहेत असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. प्रेज लॉर्ड. योहान याचा 12वा अध्याय आणि 12 वचनापासून ते 16 वचनापर्यंत आपण पाहिलं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जो देव, जो राजांचा राजा, जो दावीद पुत्र आणि त्याचं जयोत्सवाने यरुशलेमेमध्ये कशा प्रकारे प्रवेश होत आहे ते आपण या ठिकाणी बघतो. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आणि मला वाटतं हेच सर्वत्र सर्व लोक जे आहेत ते हा सण जो आहे साजरा करत आहे आज पूर्ण जगामध्ये. आणि आज आम्ही प्रथम घरामध्ये करत आहोत आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि योग्य आम्ही करत आहोत. जे काही करत आहोत ते योग्य करत आहोत. आणि आजच्या दिवशी म्हणजेच 5 एप्रिल 2019 या दिवशी हा 5 एप्रिल 2020 या दिवशी हाच सण आम्ही अशाच प्रकारे घरामध्ये साजरा करायला पाहिजे आणि आम्ही तो करत आहे. हालेलुया. आपण योहान याचा 12वा अध्याय आणि पहिली 3 वचनं आता वाचणार आहोत. आणि ह्या 3 वचनामध्ये आजचा मुख्य संदेश आहे. योहान याचा 12वा अध्याय आणि पहिले 3 वचनामध्ये आजचा मुख्य संदेश आहे. प्रियांनो, आपण बघूया की आज या 3 वचनाद्वारे परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे. आम्हाला इतिहास माहित आहे, हिस्ट्री माहित आहे. आम्ही बघितलं मागील 2 रविवार आम्ही वचनातून ऐकलेलं आहे. आज त्याचे कंटिन्युटी म्हणून योहान याचा 12वा अध्याय पहिले 3 वचनं वाचूया. मी तुमच्यासाठी वाचतो. योहान 12 पहिले 3 वचनं. मग येशू वलांडन सणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजरला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता. 3रं वचन. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. आज झावळ्याचा रविवार
याच्यासाठी हे 3 वचनं आपण बघत आहोत. या 3 वचनाद्वारे आपण जावळ्याचा रविवार साजरा करणार आहोत. आणि या 3 वचनाद्वारेच लाजर, मार्था आणि मरिया यांनी सुद्धा हा सण साजरा केलेला आहे. पहिलं वचन, मग येशू वलांडण सणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. बेथानी प्रियानो ते गाव आहे ज्या गावामध्ये लाजर, ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त अत्यंत प्रेम करत होता, तो लाजर त्या ठिकाणी राहत होता. त्या लाजराचं ते राहण्याचं ठिकाण, त्या ठिकाणी लाजराचं घर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त वलांडण सणाच्या 6 दिवस आधी, किती दिवस? 6 दिवस आधी तो कुठे येतोय? बेथानी या ठिकाणी येतोय. तो लाजराच्या घरामध्ये येतोय. त्या लाजराच्या घरामध्ये 3 विशेष लोक आपल्याला पाहायला मिळतात. पहिला लाजर, दुसरा मार्था आणि तिसरी मरिया. यांच्या घरी तो येतो. 6 दिवस पूर्वी तो बेथानीमध्ये येतो. आम्हाला माहिती आहे वलांडण सण हा निसान महिन्याच्या 10व्या दिवशी येतो. निसान महिन्याच्या 10व्या दिवशी तो येतो. 14व्या दिवशी वलांडण सण येतो. परंतु 10 दिवस म्हणजे निसान 10ला त्या कोकऱ्याला घरामध्ये आणत असते. आणि कोकऱ्याला घरामध्ये आणणं म्हणजेच जावळ्याचा रविवार. ज्या प्रकारे इस्रायल लोक त्या कोकऱ्याला आपल्या घरात आणत होते, त्याच दिवशी, ज्या दिवशी कोकऱ्याला घरामध्ये आणण्याचा सण होता, त्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये जयोत्साहाने प्रवेश त्याने केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवेश त्याच्या घरामध्ये झालेला आहे. त्याच्या बापाच्या घरामध्ये झालेला आहे. त्याच्या पित्याच्या घरामध्ये झालेला आहे. हालेलुया. त्या यरुशलेममध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जयोत्साहाने प्रवेश झालेला आहे. त्या यरुशलेमेमध्ये त्या कोकऱ्याचा प्रवेश झालेला आहे, जो कोकरा वदनार होता. आणि 5 दिवस प्रभू येशू ख्रिस्त त्याच पित्याच्या घरामध्ये, त्याच्या मंदिरामध्ये, जे शलोमोनाने बांधलेलं होतं, त्या मंदिरामध्ये तो जात होता. ज्या प्रकारे यहुदी लोक आपल्या घराची साफसूफ करत असे, त्याच प्रकारे ह्या 5 दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिराला शुद्धीकरण केलं. जे क्रय विक्रय करणार होते त्यांना त्याने त्या ठिकाणी घालून दिलेलं आहे. हे 5व्या दिवसानंतर त्याने केलेलं आहे. परंतु 5 दिवसाआधी म्हणजे 6व्या दिवशी किंवा 6 दिवस आधी, वलांडण सणाच्या 6 दिवस आधी प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये नव्हे तर लाजराच्या घरामध्ये प्रवेश करते. हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रियांनो, मला आज याच्यातून तुम्हाला एक महत्वाचं गोष्ट सांगायची आहे की आमच्या नगरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवेश करण्यापूर्वी त्याने आमच्या घरामध्ये प्रवेश करायला पाहिजे. हालेलुया. आम्ही लॉकडाऊन मध्ये आहोत. तुम्हाला माहिती आहे का आम्ही लॉकडाऊन मध्ये आहोत? पूर्ण जग लॉकडाऊन झालेलं आहे. हालेलुया. फक्त भारत लॉकडाऊन नाहीये, पूर्ण जग लॉकडाऊन केलेलं आहे. आणि कोणीतरी काल म्हणत होतं की एका छोट्या व्हायरसने पूर्ण जगाला लॉकडाऊन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. व्हायरस, कोणताही व्हायरस आम्हाला लॉकडाऊन करू शकत नाही, परंतु ही देवाची महान योजना आहे. त्या परमेश्वराने आम्हा सर्वांना लॉकडाऊन केलेलं आहे. त्या देवाने आम्हाला घरात बसवलेलं आहे यासाठी की ज्या प्रकारे येशू ख्रिस्त लाजराच्या घरामध्ये प्रवेश केला आणि लाजराच्या घरामध्ये जाऊन तो भोजन केलं, त्याच प्रकारे त्याला आम्हा प्रत्येकाच्या घरामध्ये आज प्रवेश करायचा आहे आणि आमच्या घरामध्ये येऊन आमच्या सोबत त्याला भोजन करायचं आहे. हालेलुया. आमच्या नगरामध्ये येशू ख्रिस्ताने प्रवेश करण्यापूर्वी त्याने आमच्या घरामध्ये प्रवेश करायला पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि खरा वलांडण, खरा जावळ्याचा रविवार तोच आहे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवेश. जावळ्याचा रविवार काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने प्रवेश. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचा आमच्या नगरामध्ये, आमच्या शहरामध्ये, आमच्या देशामध्ये जयोत्सवाने प्रवेश करण्यापूर्वी त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचा, त्या देवाच्या कोकराचा जयोत्सवाने आमच्या घरामध्ये प्रवेश झाला पाहिजे. तोच खरा जावळ्याचा रविवार. हालेलुया. देवाने स्वतः लॉकडाऊन केलेला आहे यासाठी की त्याला आमच्या घरामध्ये यायचं.
त्याने आम्हाला यासाठी घरामध्ये बंद केलेला आहे, जेणेकरून तो आमच्या घरामध्ये आमच्या सोबत येईल. प्रकटीकरण 3:20 मध्ये म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. जो कोणी आपलं घराचं दार माझ्यासाठी उघडेल, मी आत येईल आणि त्यांच्यासोबत काय भोजन करेल. इथे लाजराच्या घरी काय झालेले, दुसरं वचन पहा, त्यांनी मोठी जेवणावळीची व्यवस्था केली होती. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रवेश करू इच्छित आहे. हे लॉकडाऊन देवाने केलेले. हालेलुया. स्वर्गातून जेव्हा त्यांनी खाली पाहिलं, अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, भारत, पाकिस्तान, अर्जेंटिना, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, सगळ्या ह्या देशामध्ये पाहिलं, सगळे लोक बिझी आहे. काय आहेत? बिझी. जो तो आपापल्या कामामध्ये बिझी आहे. हा इकडे पळतो, तिकडे जातो, तो तिकडे जातो, हा कामाला जातो, सकाळी उठतात, कामाला जातात, संध्याकाळी उशिरा घरी येतात, कष्ट करतात, कावड कष्ट करतात. प्रभू म्हणाला, मी खाली वाकून बघितलं, कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही. मला त्यांच्यासोबत बसायचं आहे, मला त्यांच्यासोबत सहभागिता करायची आहे. म्हणून देव म्हणाला, चला जगाला लॉकडाऊन करतो. चला यांना मी घरामध्ये बंद करील, म्हणजे त्यांच्या घरामध्ये मी प्रवेश करेल. हालेलुया. दिस इज अ माइटी रेव्हलेशन. प्रेज द लॉर्ड. काल रात्री प्रभूने अद्भुतरित्या माझ्याशी बोलला. देवाला तुमच्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे, तुमच्यासोबत सहभागिता करायची. तो म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे, तुमचं दार आज बंद आहे. प्रभू तुमचं दार ठोकत आहे, तुम्ही हे दार उघडाल तर तो म्हणतो, मी आत येईल आणि त्यांच्यासोबत भोजन करेल. He wants to come inside your house and dine with you, sup with you. Hallelujah. Praise the Lord. देवाने हे लॉकडाऊन केलेलं आहे प्रियांनो. का? घरामध्ये बसून टीव्ही बघण्यासाठी नाही. मी खूप बोर होतो, पास्टर फार बोर होतंय. बोर होण्यासाठी प्रभूने तुम्हाला लॉकडाऊन केलेलं नाही. यासाठी लॉकडाऊन केलेलं आहे की तुम्ही तो वेळ देवासाठी द्या, की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा तुमच्या घरामध्ये जयोत्सवाने प्रवेश होऊ द्यावा आणि म्हणावा की होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद येत असतो. हालेलुया. प्रियांनो, हाच संदेश का आम्ही लॉकडाऊन झालेलो, का देवाने आमची दारं बंद केलेली आहे, कारण त्याला आमच्या सोबत येऊन सहभागिता करायची आहे. का तुमच्या घरामध्ये प्रभू आहे? का तुमच्या घरामध्ये ती शांती आहे? का तुमच्या घरामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे? ज्या घरामध्ये देवाची उपस्थिती आहे त्या घरामध्ये भरपुरी आहे. ज्या घरामध्ये देवाची उपस्थिती आहे त्या घरामध्ये शांती आहे. प्रियांनो, ज्या घरामध्ये देवाची उपस्थिती आहे तिथे भरपूरता आहे, अन्न पुरवठा आहे, रेस्ट आहे, सहभागिता आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करा. 6व्या दिवशी, वलांडण सणाच्या पूर्वी 6 दिवशी यरुशलेमेमध्ये जाण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त घरामध्ये गेला. यरुशलेमेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रभू येशूने घरामध्ये प्रवेश केला. फार महत्वाचं आहे. जे आम्ही आम्ही जावळाच्या रविवारी फक्त यरुशलेमेमध्ये प्रवेश कसा झाला, त्याचा गाढवावर बसला वगैरे वगैरे, हेच संदेश आम्ही आजपर्यंत ऐकलेले. परंतु फार महत्वाचा संदेश आहे की यरुशलेमेमध्ये प्रवेश होण्यापूर्वी तो लाजराच्या घरी गेला. लाजराच्या घरामध्ये तो आला. कोण होतं लाजर? कोण होतं लाजर? बायबल सांगतं, असा व्यक्ती ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त अत्यंत प्रेम करत असे. काय आम्ही आज प्रभूसाठी लाजर आहोत? येस. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त लाजरावर प्रेम करत होता, प्रियानो, आज तसंच प्रेम तो तुमच्यावर करत आहे. तेच प्रेम तो तुमच्यावर करत आहे. परंतु आज त्याला तुमच्या घरामध्ये यायचं आहे, प्रवेश करायचा आहे आणि म्हणायचंय की होय मी येत आहे. का आम्ही त्याच्यासाठी सुंदरसं भोजन तयार करून त्याला आम्ही भोजनासाठी आमंत्रण करत आहोत का आमच्या घरामध्ये? हे भोजन लिटरल भोजन, शारीरिक भोजनाविषयी मी बोलत नाही. प्रियांनो, 3 वचनामध्ये आपण अजून फार महत्वाच्या गोष्टी ज्या प्रभूने मला रिव्हील केलेल्या ते बघणार आहोत. पहिलं वचनामध्ये आपण पाहतो, पहिलं वचन बघूया 12व्या अध्यायाचं. मग येशू वलांडण सणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानी या ठिकाणी आला. ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठविले होते तो तेथे होता.
मी विचार करत होतो की हे सांगण्याची काय गरज आहे की ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठवलं त्याच्या घरी येशू आला. कोणाच्या घरी येशू आला? कोणाच्या घरी येशू आला? ज्याला मेलेल्यातून उठवलेलं आहे. एक प्रश्न तुम्हाला मी करतो, का तुम्ही मेलेल्यातून उठलेले आहात? हालेलुया. एक काळ होता आम्ही मेलेली कृत्य करत होतो, आम्ही मृत झालो होतो पापामध्ये, आम्ही पापामध्ये मरण पावलो होतो प्रियांनो. परंतु 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि आम्हाला त्या मरणाच्या अवस्थेमधून आम्हाला पुनरुत्थित त्याने केलं, आम्हाला त्याने जिवंत केलं. तुमचं जर तारण झालं असेल तर तुम्ही लाजराप्रमाणे मेलेल्यातून जिवंत झालेले व्यक्ती आहात. प्रभू येशू ख्रिस्त कोणाच्या घरी गेला? नंबर 1 लाजर. लाजर कोण होता? ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त प्रेम करत होता. तुमच्यावर प्रभू येशू ख्रिस्त प्रेम करता. दुसरी गोष्ट, लाजर कोण होता? तो व्यक्ती जो मेला होता आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आज आम्ही पापापासून जिवंत झालेलो आहे का? आम्ही पापातून त्या मृत अवस्थेमधून आज आम्ही जीवनाच्या अवस्थेमध्ये जीवन जगत आहोत काय? जर मरणातून तुमचं जीवनामध्ये प्रवेश झालेला आहे, जर मृत्यूपासून तुमचं पुनरुत्थान झालेलं आहे, तर ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य, देवाची उपस्थिती तुमच्या घरामध्ये घेऊन येते. आम्हाला गरज आहे. लाजराच्या 2 क्वालिटी आहे. सगळ्यात महत्वाची क्वालिटी, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर प्रेम करत होता. दुसरी गोष्ट, लाजर मेलेल्यातून जिवंत झालेला होता. पहिल्या वचनामध्ये सांगतं की ज्या लाजराला मेलेल्यातून जिवंत केलं त्याच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त गेला. आज आम्ही मेलेल्यातून जिवंत झालेलो आहोत काय? हा प्रश्न आहे. आर वी रेझरक्टेड बिलिव्हर्स? आम्ही पुनरुत्थित विश्वासणारे आहोत काय? इट्स अ क्वेश्चन. जावळाचा रविवार पाळण्यापूर्वी हा प्रश्न आम्ही केला पाहिजे की का आम्ही पुनरुत्थित विश्वासणारे आहोत. दुसरं वचन, म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ तयार केली. अन्न, छान छान भोजन त्यांनी तयार केलं, कारण प्रभू येशू ख्रिस्त घरामध्ये येणार होते. पुढे वाचूया. तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता. तिसरं वचन, तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटा मासेचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाचा वासाने घर भरून गेले. या ठिकाणी 3 कॅरेक्टर आपण पाहतो. लाजर, मार्था, मरिया. सिक्वेन्स लावूया. मार्था, मरिया, लाजर. मार्थाने काय करत होती? मार्था काय करत होती? बायबल मध्ये वाचा. काय करत होती? भोजन वाढत होती. मार्थाचं ते नेहमी तेच काम होतं. अनेक गोष्टीविषयी दगदग करत होती. मार्थे, अनेक गोष्टीविषयी तू का दगदग करतेस? 3 फेज मध्ये सेवा या ठिकाणी दाखवलेली प्रियानो. 3 फेज मध्ये सेवा दाखवलेली. पहिली मार्थेची सेवा, दुसरी मरियेची सेवा आणि तिसरी लाजरची सेवा. लक्षपूर्वक ऐका आता. मार्था काय करत होती? वाढत होती, जेवण वाढत होती. सर्विंग, सेवा. मार्था सेवा करत होती. आज मी विश्वासणाऱ्यांशी, विशेष करून पाळक लोकांशी आणि जे सेवक आहेत त्यांच्याशी मी बोलत आहे की आम्ही कोणत्या फेज मध्ये सेवा करतो. मार्थेची सेवा करत आहोत, मरियेची सेवा करत आहोत का आम्ही लाजरची सेवा करत आहोत? आपण 3 सेवा बघणार आहोत. पहिली मार्थेची सेवा काय? सर्व्हिस, सेवा. आज पाळक लोक एवढे बिझी झालेले, सेवा 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 सेवा. सकाळी उठायचं, ही हाऊस ग्रुप, ती हाऊस ग्रुप, ही हाऊस मीटिंग, ती हाऊस मीटिंग, ह्या घराला भेट, त्या दवाखान्याला भेट, या आजारासाठी प्रार्थना कर, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना कर. मार्थेची सेवा चांगली सेवा आहे, वाईट सेवा नाही. खूप बिझी सेवेमध्ये. देवाने पाहिला हा पाळक खूप बिझी आहे, याला माझ्यासाठीच वेळ नाहीये, म्हणून पाळकाला सुद्धा घरामध्ये बसवलंय. हालेलुया. देवाने म्हटलं माझ्या सेवका खूप काम केलं, खूप कष्ट केला. इट्स अ टाइम फॉर यू टू रेस्ट.
ही तुझी वेळ आहे की तू आता घरामध्ये शांत बसावं, माझ्यासोबत संबंध ठेव. मार्था सुद्धा खूप सेवा करत होती. ही एक फेज आहे, आम्ही त्या फेज मध्ये आहोत. दुसरा फेज मरियाचा फेज. काय केलं मरियेने? अत्यंत अनमोल असं तेल तिने विकत घेतलं. तो तिच्या घरामध्ये होतं. काय सांगितलं तिथं? तिसरं वचन, अर्धा शेर शुद्ध जटामासाचे मोलवान सुगंधी तेल. मोलवान सुगंधी तेल तिने घेतलं आणि काय केलं त्याचं? प्रभू येशूच्या चरणाला तिने ते लावलं. काय करत होती? कोण होती मरिया? शी वॉज अ वर्शिपर. सुगंधी तेल काय आहे? युअर वर्शिप, तुमची आराधना. जेव्हा तुम्ही वर्शिप करता, जेव्हा तेल लावता, तेव्हा त्याचा सुगंध दरवळतो. जेव्हा तुम्ही आराधना करता, त्या आराधनेचा सुगंध दरवळतो. हालेलुया. मरियेने तिचं सुगंधी द्रव्य, युअर वर्शिप इज व्हॅल्युएबल, तुमची आराधना अनमोल आहे. फक्त वर्शिप लीडर आणि क्वायर आणि वर्शिप टीमच आराधना करायला पाहिजे असं नाही. प्रत्येक विश्वासणारा आपल्या अंतःकरणापासून देवाची जी आराधना करतो, ती आराधना त्या अनमोल महाग तेलासारखी आहे, जी मरियेने प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाला दिली. आणि ती आराधना कशी केली? चरणाजवळ. युअर वर्शिप शुड बी ॲट द फीट ऑफ जीसस क्राइस्ट. तुमची आराधना प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ असली पाहिजे. एवढंच नाही प्रियानो, तिने आराधना कशी केली? तिने ते तेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाला लावलं आणि आपल्या केसाने ते चरण पुसले. एका स्त्रीसाठी सर्वात मौल्यवान कोणती वस्तू असेल तर तिचे केस. केस तिची शोभा आहे, केस तिचं वैभव आहे, केस तिचं गौरव आहे. आपलं सर्व गौरव, आपलं सर्व वैभव, आपला सर्व मीपणा, आपला प्रत्येक हुद्दा, आपला सर्व बँक बॅलन्स, आपलं सर्व ऐश्वर्य हे प्रभूच्या चरणी आपण दिलं पाहिजे. तेव्हा ती आमची आराधना एका सुगंधित तेलासारखी दरवळते. आराधना करताना आम्ही प्रत्येक जणाने नम्र झालं पाहिजे. मी खूप मोठा आहे, मी कलेक्टर असेल, मी कमिशनर असेल, मी फार कोणीतरी मोठा व्यक्ती असेल, प्रभूच्या समोर जेव्हा तुम्ही येता तेव्हा नो कलेक्टर, नो कमिशनर, नो बिझनेसमॅन, आम्ही नम्र व्हायला पाहिजे. मरियेने सुगंधी तेल वर्शिपचं प्रतीक आहे, केस तिचं सर्व वैभवाचं प्रतीक आहे. तिने ते प्रभूच्या चरणाजवळ, दॅट इज अ ट्रू वर्शिप. मग आता दुसऱ्या प्रकारची सेवा कार्य, आम्ही त्या फेजमध्ये सेकंड लेवलमध्ये आहोत का? पहिला लेवल सेवा सेवा सेवा. इकडे जा प्रार्थना कर, तिकडे जा प्रार्थना कर, दवाखान्यामध्ये जा, लोकांसाठी प्रार्थना कर, फोनवर प्रार्थना कर, दिवस आणि रात्र सेवक बिझी आहे. तो एक फेज आहे, तो चांगला फेज आहे. त्यापेक्षा वरचढ दुसरा फेज आहे प्रियांनो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्याची आराधना करणे, देवाच्या आराधनेमध्ये जाणं, त्याच्या उपस्थितीमध्ये जाणं, त्याची उपासना करणं. आणि ती पण कशी उपासना? आपलं सर्व वैभव त्याच्या पायाजवळ नेऊन उपासना करणं, ही सेकंड फेज आहे. आता अत्यंत महत्वाचे तिसरा फेज कोणता फेज आहे? लाजरचा फेज. काय म्हटलं तिथं? दुसरं वचन पहा. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लक्ष द्या, आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता. व्हॉट अ माइटी ऑनर अँड प्रिव्हिलेज टू सिट विथ जीसस ऑन द टेबल अँड डाईन विथ हिम. काय महान गौरव आहे ते की देवासोबत, प्रभू येशू ख्रिस्तासोबत त्याच्या सोबत त्याच्या मेजावर बसून भोजन करणे. व्हॉट अ वंडरफुल प्रिव्हिलेज. हा तिसरा फेज आहे. आम्ही खूप सेवा करतो, हा पहिला फेज आहे. आम्ही आराधनेमध्ये जातो, हा दुसरा फेज आहे. तो त्यापेक्षा वरचढ फेज आहे, आणि तो हा की देवाच्या पंक्तीला बसणे. आणि कोण देवाच्या पंक्तीला बसू शकतो? जो मरणातून जिवंत झालेला आहे, जो पुनरुत्थित झालेला आहे, जो रेझरेक्टेड आहे, तो देवाच्या पंक्तीत बसू शकतो. लाजर
इथं का म्हटलेलं आहे, दुसऱ्या वचनामध्ये असं का म्हटलेलं आहे बघा, पुन्हा एकदा बघा. तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. प्रियांनो, आम्ही त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी आहोत काय? इट्स अ क्वेश्चन. आर वी अमंग देम हू सिट्स विथ जीसस ऑन हिज टेबल? प्रेज द लॉर्ड. त्याच्या पंक्तीस बसण्याचा हा हायेस्ट लेवल ऑफ सर्व्हिस आहे. बरेच लोक सुरुवातीच्या काळामध्ये सेवक जे आहेत खूप धावपळ करतात, मग त्यांचा नेक्स्ट फेज येतो की ते आता बसून आराधना करत आहे, आणि मग थर्ड फेज येतो जेव्हा ते फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये बसलेले, त्याच्या पंक्तीमध्ये बसलेले. देवाच्या पंक्तीमध्ये बसून त्याची सेवा करणं ही सोपी गोष्ट नाहीये. ही प्राप्त करण्यासाठी, हा फेज प्राप्त करण्यासाठी या पहिल्या 2 लेवलमधून तुम्हाला जाणं गरजेचं आहे. सेवामधून जाणं गरजेचं आहे, आराधनामध्ये मधून जाणं गरजेचं आहे. मग त्या फेज मध्ये आम्ही जाऊ शकतो, जो फेज लाजरचा फेज आहे. ह्या तिघांनी जी सेवा केली, ह्या तिघांनी जे केलेलं आहे, हा खरा जावळ्याचा रविवार आहे. पुन्हा एकदा म्हणेल की नगरामध्ये, शहरामध्ये, यरुशलेमेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, तुमच्या वस्तीमध्ये, तुमच्या नगरामध्ये, तुमच्या देशामध्ये प्रभूने प्रवेश करण्यापूर्वी प्रियांनो, तुमच्या घरामध्ये त्याने आधी प्रवेश केला पाहिजे. बोला मोठ्याने आवाज करून, होसन्ना, प्रभूच्या नावाने माझ्या घरात येणारा धन्यवादित असो. का तुम्ही त्याला आज होसन्ना या नावाने तुमच्या घरामध्ये त्याला प्रवेश देत आहात, देणार आहात? अवश्य दिलं पाहिजे. त्याचा प्रवेश तुमच्या घरामध्ये झाला पाहिजे. आणि जेव्हा प्रवेश घरामध्ये होईल तेव्हा प्रभू येशूसाठी ती उत्तम जेवणावळ आम्ही तयार केली पाहिजे. त्यामध्ये त्याची सेवा मार्थेप्रमाणे केली पाहिजे, त्याची आराधना मरियेप्रमाणे केली पाहिजे, आणि त्याच्या पंक्तीस लाजराप्रमाणे बसली पाहिजे. अत्यंत महत्वाचा जावळ्याचा रविवार आहे. मला माहित नाही, यापूर्वी अनेक जावळ्याच्या रविवारचा संदेश मी दिला. जा ते गाढव सोडून आण, ते शिंगरू सोडून आण, मग त्याच्यावर जावळ्या, आणि मग जेवणाने प्रवेश. पण तू काल मी प्रार्थना करत असताना ही अद्भुत जावळ्याचा रविवार सेलिब्रेशन घरामध्ये बसून कसा केला पाहिजे हे मला प्रभू तुम्हाला. आज तुम्ही सर्वजण घरामध्ये आहात. लाजर या ठिकाणी घरामध्ये होता. त्याने लाजराने, प्रभू येशू ख्रिस्ताने स्पेशली यरुशलेम मध्ये जाण्यापूर्वी लाजराच्या घरामध्ये त्यांनी जावळ्याचा रविवार साजरा केला. लाजराच्या घरामध्ये त्याचा प्रवेश झाला. अ किंगली अँड ट्रायम्फल एंट्री ऑफ जीसस इनटू द हाऊस ऑफ लाजरस. प्रभू येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने, राज अभिषेकाने, राज थाटामध्ये लाजराच्या घरामध्ये प्रवेश झाला. सुंदरसं भोजन त्याच्यासाठी तयार झालेलं आहे. सुंदरशी आराधना त्याची त्या ठिकाणी झालेली, त्याच्या पायाला तेलाचा अभ्यंग करून. आणि बायबल सांगतं की मरियेने ज्यावेळेस त्याच्या पायाला तेल लावलं तेव्हा बायबल सांगतं की त्या तेलाच्या सुवासाने पूर्ण घर भरलं. प्रियांनो, जेव्हा फॅमिली या नात्याने एकत्र येऊन तुम्ही आराधना करता तेव्हाच त्या आराधनेचा ती आराधना तुमच्या घरामध्ये दरवळली पाहिजे. त्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये दरवळला पाहिजे, आणि प्रभू त्या ठिकाणी तुमच्या सोबत खुश झाला पाहिजे. अजून एक चौथं कॅरेक्टर आहे 4थ्या वचनामध्ये. यहूदा इस्करियोत म्हणतो की एवढं महागाचं तेल का आणलं? ते तेल 300 रुपयाला विकून गोरगरिबांना दिलं पाहिजे होतं. ती पण एक चांगली सेवा आहे. पण प्रभू त्याला म्हणतो गप्प बस, मरियेला त्रास देऊ नकोस. आज मी तुमच्या सोबत आहे. तिला जे करणं आहे, तिचं जे कर्तव्य आहे ते तिला करू दे. मरियेने जो वाटा निवडलेला आहे तो तिच्यापासून कोणी घेणार नाही. तिने जी सेवा निवडलेली आहे तिच्यापासून ती सेवा कोणी घेऊ शकत नाही. तिला हे आज करू दे. मी जास्त वेळ तुमच्या सोबत नाहीये. गोरगरीब तर नेहमीच तुमच्या सोबत आहे, पण मी जास्त वेळ तुमच्या सोबत नाहीये. आज तिला जे कर्तव्य करणं आहे ते करू द्या. प्रियांनो, आज हाच संदेश आमच्यासाठी आहे की आमच्या घरामध्ये आज आम्ही जे कर्तव्य करत आहोत आणि जे कर्तव्य आम्हाला करणं आहे, देवाची सेवा मार्थेप्रमाणे, त्याची आराधना, त्याची स्तुती मरियेप्रमाणे, आणि त्याच्या पंक्तीस बसून त्याच्या सोबत त्याच्या सानिध्यामध्ये लाजराप्रमाणे बसणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. या 3 गोष्टी जर आम्ही करतो तर आम्ही खऱ्या मानाने जावळ्याचा रविवार पाळू. हालेलुया.
हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. आज हे अत्यंत महत्वाचं वचन मी सकाळी 4 वाजेपर्यंत हे वचन तयार केलं. प्रभूने मला अद्भुतरित्या माझ्याशी बोललं, अत्यंत अद्भुतरित्या. अनेक अडखळणं आली, परंतु देवाचं वचन सांगण्यापासून कोणीही सैतान किंवा कोणी आम्हाला अडवू शकत नाही. हालेलुया. त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज तुमच्या घरामध्ये हे वचन आलेलं आहे. आज या कुटुंबीय नात्याने तुम्ही आपल्या घरामध्ये अशा प्रकारे हा सण साजरा करा. घरामध्येच असा, लॉकडाऊन असा आणि झावळ्याचा रविवार साजरा करा. प्रभू येशू ख्रिस्ताला लॉकडाऊन असूनही त्याला तुमच्या घरामध्ये प्रवेश द्या. होसांना 12 वचन आपण पाहूया आणि मग नंतर आपण बंद करूया. 12 वचनाप्रमाणे मी विनंती करेल की तुम्ही सर्वांनी या वचनाप्रमाणे करावं. 13 वचन. खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले ते लोक आणि गजर करीत म्हणाले होसांना. अजून एक महत्वाची गोष्ट आणि शेवटची गोष्ट. कोणत्या झावळ्या त्यांनी घेतल्या? खजुरीच्या. तुम्हाला माहिती खजूर काय? स्तोत्र संहितेमध्ये जर तुम्ही पाहिलं प्रियांनो, साम्स मध्ये, तर खजूर टॉक्स अबाउट रायचसनेस. बायबल सांगतं की त्याची धार्मिकता खजुरी सारखी मोठी होईल. हालेलुया. खजूर धार्मिकतेचं प्रतीक आहे. या लोकांनी खजुरीच्या डाळ्या हातामध्ये घेतल्या आणि त्याला प्रवेश दिला यरुशलेममध्ये. काय म्हटले बघूया 13 वचन. खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित. खजूर धार्मिकतेचं प्रतीक आहे. तो खजुरी सारखा समृद्ध होईल. त्याची धार्मिकता खजुरी सारखी आणि लबानोन सारखी त्याची समृद्धी होईल. खजूर धार्मिकतेचं, नीतिमत्वाचं प्रतीक आहे. आमच्या नीतिमत्वाने हातात झावळ्या घेऊन काही होत नाही. आमची झावळी कोणती आहे? आमचं नीतिमत्व. आम्ही नीतिमत्वाने प्रभू येशू ख्रिस्ताला होसाना या नावाने जय जयकार त्याचा करायला. हातामध्ये लिटरली बऱ्याच चर्चेसमध्ये आम्ही पाहतो झावळ्या घेतात. काय अर्थ आहे झावळ्याचा? बायबल आम्हाला सांगतं, स्तोत्र वाचा. त्याचं सांगितलंय धार्मिकता, नीतिमत्व हे त्या खजुरासारखं आहे, त्या खजुराच्या डाळीसारखं आहे. आणि म्हणून खजूर हातामध्ये घेणं याचा अर्थ आमची स्पिरिच्युअली, आम्ही त्याला जर पाहिलं तर स्पिरिच्युअली त्याचा अर्थ हा आहे की आमची धार्मिकता. हातामध्ये झावळ्या घेण्याची गरज नाहीये. आमची धार्मिकता दाखवा. धार्मिकतेने प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या घरामध्ये, आपल्या नगरामध्ये त्याचा जय जयकाराने प्रवेश करा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आणि खराखुरा झावळ्याचा रविवार, खराखुरा प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवेश तुमच्या घरामध्ये हो, यासाठी आपण प्रार्थना करूया. आपले डोळे झाकूया सर्वजण आणि प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य आमच्या महान परमेश्वरा, आकाश पृथ्वीचे निर्माण करता जिवंत देव बाप्पा, तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद, स्तुती आणि महिमा देतो, तुझं गौरव करतो. आज तुझ्या पवित्र वचनाद्वारे, विशेष करून योहान 12 पहिले 3 वचन आणि 12 आणि 13व वचन, याद्वारे प्रभू येशू तू अद्भुतरित्या आमच्याशी बोललेला आहेस. आम्ही तुझं गौरव करतो, तुझी स्तुती करतो, तुझी महिमा करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला तुझ्या विशेष कृपेने तू भर. प्रत्येकाला प्रभू तुझ्या सामर्थ्याने तू भर. तुझी योजना प्रत्येकाच्या जीवनात तू पूर्ण कर पित्या. या घरामध्ये जयोत्सवाने तुझा प्रवेश होऊ दे. जे लोक ऑनलाईन बघत आहेत, जे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या प्रत्येकाच्या घरासाठी मी प्रार्थना करतो की त्यांच्या नीतिमत्वाच्या खजुरीच्या द्वारे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ता तुझं स्वागत आपल्या घरामध्ये करावं. जावळ्याचा रविवार यरुशलेमेमध्ये, यहुदियामध्ये, इस्रायलमध्ये नव्हे, हा जावळ्याचा रविवार आमच्या घरामध्ये व्हावा. प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रवेश प्रथम आमच्या घरामध्ये व्हावं, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. या प्रत्येक घरामध्ये तुझा प्रवेश तू होऊ दे. या प्रत्येक घरामध्ये तू ये प्रभू. या प्रत्येक घरामध्ये तू भोजन कर प्रभू येशू राजा. या प्रत्येक घरामध्ये मार्थेसारखी तुझी सेवा व्हावी. या प्रत्येक घरामध्ये मरियेसारखी तुझी आराधना व्हावी, ज्या प्रकारे मरियेने केली.
या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती लाजरा समान तुझ्या मेजा समोर बसून तुझ्या सोबत भोजनाची संगती घ्यावी अशी मी प्रार्थना करतो. त्या वैभवामध्ये, त्या गौरवामध्ये आम्हा प्रत्येकाला तू घेऊन जा. तुझ्या ह्या मंडळीला तू घेऊन जा प्रभू राजा. त्या फेजेस मध्ये त्यांना तू पास कर. या सेवेमध्ये त्यांना तू ने प्रभू. आणि तुझं गौरव त्या प्रत्येकाच्या द्वारे होते पित्या. आम्ही तुझं गौरव करतो पित्या. तुला धन्यवाद देतो आणि तुझी महिमा करतो प्रभूजी. कारण तू चांगला आहेस. तुझी दया आणि तुझी कृपा भरपूर आहे. आज आम्ही पुन्हा एकदा प्रार्थना करत आहोत प्रभू आमच्या शहरासाठी. या आपण सर्वजण प्रार्थना करू. तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात, एकमेकाचे हात धरा. आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. सर्वजण प्रार्थना करू. प्रभू येशू, हा आवाज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने झाकत आहे. कोणत्याही प्रकारचं व्हायरस, कोणत्याही प्रकारची व्याधी, कोणत्याही प्रकारची मरी त्यांना स्पर्श करणार नाही. येशूच्या नावाने, येशूच्या नावाने. उपाय देवा केवळ तुझ्याकडे आहे. उपाय केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आहे. आणि यावेळेस येशूचं रक्त मी प्रत्येक ऐकणाऱ्याच्या वर मी देत आहे. प्रत्येक घर ज्याच्यामध्ये प्रभू तुझा जयोत्सवाने प्रवेश झालेला आहे त्या प्रत्येक घराच्या कपाळ पट्टीवर येशूचं रक्त अप्लाय झालेलं आहे. आणि म्हणून कोणती व्याधी त्यांच्या तंबू जवळ येणार नाही. कोणताही अरिष्ट त्यांच्या घराजवळ येणार नाही. कोणताही व्हायरस ह्या व्यक्तीवर पसरणार नाही. आय कव्हर यू विथ द ब्लड ऑफ जीसस. येशूच्या रक्ताने तुम्हाला झाकत. नो पेस्टिलेन्स, नो व्हायरस विल बिफॉल यू. कोणतीही व्याधी तुमच्या जवळ येणार नाही. येशूच्या नावाने. इन द नेम ऑफ जीसस रिसीव हिलिंग. रिसीव हिलिंग. I command healing to come over this family. Amen. Right now in Jesus' name. Amen. Be blessed in the name of Jesus. Amen. Yes. Be secured in the name of Jesus. Shikheri andarabas. Shantarologos teri andarebe. Rubalabande rebesto. Kera namalabando robo. In the name of Jesus. Be blessed. Be anointed. Be secured. Hallelujah. येशूच्या नावाने, येशूच्या नावाने, कोकऱ्याच्या रक्ताने आम्ही तुला झाकत आहे. मी तुला झाकत आहे. या प्रत्येक फॅमिलीला मी येशूच्या रक्ताने झाकत आहे. नो इविल विल बिफॉल यू इन द नेम ऑफ जीसस. नो इविल विल बिफॉल यू. दुष्टाची कोणती योजना तुझ्या घरासमोर चालणार नाही. नासरत कर येशूच्या नावाने. प्रभू ऐकणाऱ्यापैकी जे कोणी आजारी असतील सध्या, आय प्रे फॉर युअर डिवाइन टच अँड युअर हिलिंग इन द नेम ऑफ जीसस. आय कमांड हिलिंग ओव्हर दिस बॉडी राईट नाव. प्रत्येक रोग, प्रत्येक दुखणं येशूच्या नावाने निघून जाईल. बी हील्ड इन जीसस. प्रत्येक बंधन, मग ते कोणत्याही व्यसन असेल, त्या सर्व बंधनाला आज मी येशूच्या नावाने तोडून टाकत आहे. I break every bondage in the name of Jesus. Amen. Be loosed, be free in Jesus' name. Thank you, Lord. प्रत्येक घरासाठी प्रार्थना करतो. तुझी शांती त्या घरामध्ये येण्यासाठी मी प्रार्थना करतो. The peace that passeth all understanding, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे, तुमची मने ख्रिस्त येशूच्या द्वारे पूर्ण करो. Be blessed. Let the peace of God dwell in your house. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Hallelujah. महिमा हो प्रभु येशू. Father, I pray, hallelujah, for the relationship within the house. The relations be restored in the name of Jesus. संबंध पूर्ण स्थापित होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. Thank you, Lord. प्रभू आम्ही प्रार्थना करतो. कोविड-19 कोरोना व्हायरस येशूच्या नावाने आमच्या शहरातून निघून जा. कोरोना व्हायरस येशूच्या नावाने महाराष्ट्रातून निघून जा. कोरोना व्हायरस
येशूच्या नावाने या भारतामधून निघून जा. कोरोना व्हायरस येशूच्या नावाने चीन मधून निघून जा. कोरोना व्हायरस येशूच्या नावाने इटली मधून निघून जा. स्पेन मधून निघून जा. अमेरिकेमधून निघून जा. इस्रायल मधून निघून जा. आम्ही तुला आज्ञा करत आहोत. आम्ही तुला आज्ञा करत आहोत येशूच्या नावाने. I speak by the authority of the name of Jesus and I rebuke that spirit of coronavirus. Be gone out in Jesus' name. Be gone out in Jesus' name. Shikeri andara bandoro. Rubala mandere mesto yandara. Rikala khandoro kosteri andara ba. येशूच्या नावाने. येशूच्या नावाने. Hallelujah. येशूच्या नावाने. Every family be blessed. Our country is blessed in Jesus' name. There is healing flowing. Healing is flowing right now. आरोग्य कार्य करता यावेळेस. Hallelujah. Healing is flowing in your house. There is healing going on. Somebody is getting healed right now. There is somebody, I can sense in my spirit, there is somebody getting healed. कोणीतरी यावेळेस बरं वाटत आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, प्रभूला धन्यवाद दे. प्रभू तुला स्पर्श करत आहे. यू आर गेटिंग healed right now. You are getting healed right now. I don't know what the sickness is, but God is touching you right now. God is touching you right now. प्रभू तुला स्पर्श करत आहे यावेळेस. प्रभू तुला बरं करत आहे यावेळेस. प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. रिस्टोरेशन, पुनर्स्थापना होत आहे. There is restoration of relationship in the name of Jesus. Thank you Lord. Hallelujah. Thank you Lord. प्रियांनो, तुम्हाला माहित आहे कोरोना याचा अर्थ काय? कोरोनाचा अर्थ आहे क्राउन, मुकुट. व्हायरसचा अर्थ आहे डिस्ट्रॉयर. व्हायरसचा अर्थ आहे नाश करणार. कोणताही व्हायरस कम्प्युटरमध्ये घुसलं, शरीरामध्ये घुसलं तो नाश करतो. व्हायरसचा अर्थ आहे डिस्ट्रॉयर. कोरोनाचा अर्थ आहे क्राउन. व्हायरसचा अर्थ आहे डिस्ट्रॉय करणार. कोरोना व्हायरस, क्राउन, डिस्ट्रॉय करणार. ही सैतानाची फार मोठी प्लॅन आहे, स्ट्रॅटेजी आहे. सैतानाचा फार मोठा हा गेम आहे की ज्या देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या बलिदानाच्या, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे विश्वासणाऱ्यांना जो गौरवी मुकुट दिलेला आहे, तो मुकुट तोडण्याचा हा कोरोना व्हायरस प्रयत्न करत आहे. सैतान देवाच्या लोकांचा क्राउन, देवाच्या लोकांचा गौरव याचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहे या कोरोना व्हायरसद्वारे. परंतु एक खुशखबरी मला तुम्हाला देऊ द्या. सत्यमेव जयते. सत्य नेहमी विजयी असतं आणि प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे. येशूचं रक्त सर्व पापापासून आम्हाला सोडवते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे की ज्याच्याद्वारे सर्व व्याधी आमच्यापासून दूर होते. प्रभू येशू ख्रिस्त मेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आजही आमच्यामध्ये आहे. Because Jesus is resurrected, he has the power over sin, over Satan and over death. रोगावर, आजारावर, मृत्यूवर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताला सामर्थ्य आहे. आणि म्हणून जरी कोरोना व्हायरसद्वारे सैतान आमचं गौरव हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्या कोरोना व्हायरसला पूर्णपणे नाहीसं करत आहे. हालेलुया. 2020 मध्ये प्रियांनो मला प्रभूचं एक वचन आलं, मंडळीसाठी नव्हे, सर्व जगासाठी. आणि ते वचन हे होतं UL याचा 2ऱ्या अध्यायामध्ये की या मंदिराचं शेवटलं वैभव पहिल्या वैभवापेक्षा अधिक राहील. वैभव काय? ग्लोरी. क्राउन काय आहे? ग्लोरी. क्राउनचा अर्थ काय? गौरव. मुकुटाचा अर्थ काय आहे? गौरव. प्रभूने आज्ञा केलेली की माझ्या मंदिराची, माझ्या चर्चची
माझ्या विश्वासणाऱ्या लोकांची महिमा मी या दिवसामध्ये वाढवेल. हे देवाने अभिवचन वर्षाच्या सुरुवातीला दिलं. सैतानाने ते ऐकलं आणि म्हणाला हे जे गौरव आहे हे गौरवाचा मी नाश करेन. पण प्रियानो मला सांगा, शक्य आहे का त्या सैतानाला? शक्य आहे? One of us can put 1,000 to fly and 2 of us can put a legions to flee. आमच्या एकामध्ये हे सामर्थ्य आहे की 1,000 पळून लावणं, परंतु दोघांमध्ये काय सामर्थ्य आहे? 10,000 पळून लावणं. 100 लोक जर एकत्र आहे तर कुठे करोना व्हायरस? हालेलुया. तो करोना व्हायरस आमचं गौरव कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. जे गौरव देवाने आम्हाला दिलेलं आहे ते गौरव करोना व्हायरस आमचं हिरावून घेऊ शकणार नाही. जे देव बोलला ते होणार. ये अँड आमेन. आमेन अँड आमेन. परमेश्वर म्हणाला माझ्या मंदिराचं शेवटलं वैभव पहिल्या वैभवापेक्षा अधिक राहणार आहे आणि ते निश्चित राहणार आहे. 2020च्या शेवटी तुम्ही बघा, 2020च्या डिसेंबर पर्यंत अनेक चर्चेसमध्ये मोठं रिवायवल येणार आहे. अनेक चर्चेसमध्ये मोठं संजीवन येणार आहे. अनेक चर्चेसमध्ये महिमा वाढेल, नीतिमत्व वाढेल, आशीर्वाद वाढतील. जे लोक कधी प्रार्थना न करणारे होते ते प्रार्थनेला येतील. अनेक लोक अनेक तरुण जे घरामध्ये बसून व्यसनामध्ये आहेत ते तरुण व्यसन सोडून आता चर्चला यायला लागतील. आपल्या आई बरोबर आपले लेकरं, आपल्या बापा बरोबर आपली मुलं चर्चला यायला सुरुवात करतील. आय प्रॉफेसाय इट इन द नेम ऑफ जीसस. बाय द एंड ऑफ 2020 या मंदिराचं वैभव पहिल्यापेक्षा अधिक राहणार आहे. 2020च्या सुरुवातीला सैतानाने कहर माजवलेला आहे आणि लोकांमध्ये निराशा निर्माण केलेली आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, निराश होऊ नका, कारण जर देव बोलला तर ते झाल्याशिवाय कधीच राहणार. डिसेंबर मध्ये प्रभूने हे वचन दिलं की या चर्चची, या मंडळीचं वैभव पहिल्यापेक्षा अधिक मी करणार आहे. परंतु सैतानाने आम्हाला थोडासा डोळ्यावर पट्टी बांधण्याचा प्रयत्न केला, थोडा घाबरून टाकण्याचा प्रयत्न केला. घाबरून जाण्याची काही गरज नाहीये. प्रभू बोलला ते होणारच आहे. 2000 डिसेंबर पर्यंत अनेक चर्चेसमध्ये मोठं संजीवन येणार आहे. चर्च तुडुंब भरतील, लोकांना बसण्यासाठी जागा राहणार नाही. एवढंच नाही, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरेल. लोक अन्य भाषामध्ये बोलतील, पवित्र आत्म्याची अग्नी त्यांच्यावर उतरेल, जसं पेंटेकॉस्टच्या दिवशी झालेलं आहे. खरं पाहता पेंटेकॉस्टच्या दिवशी ती भविष्यवाणी योएलची पूर्ण झाली, पण ती भविष्यवाणी अजूनही पूर्ण व्हायची राहिली. आमच्या मंडळांमध्ये संजीवनी येईल, आमच्या मंडळामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येईल, आमच्या मंडळामध्ये महासामर्थ्य येईल आणि प्रभू विजयी होईल. जयोत्सवाने आमच्या मंडळामध्ये येशूचा प्रवेश होईल. जयोत्सवाने triumphantly the king is going to enter our churches, enter our families, enter our houses, enter our lives in the name of Jesus. या आपण हात धरूया. Let this happen in the name of Jesus. पित्या प्रभू येशूच्या नावाने आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी महिमा, तुझं गौरव करतो. जरी कोरोना व्हायरसने या वर्षाच्या सुरुवातीला सर्वांना घाबरून टाकलेलं आहे, परंतु या मंदिराचं शेवटलं वैभव पहिल्या वैभवापेक्षा श्रेष्ठ राहील. हालेलुया. या चर्चचं, या मंडळीचं, या कलिसियेचं, या एकलिसियेचं वैभव, शेवटलं वैभव म्हणजे 2020 मधलं वैभव 2019 पेक्षा श्रेष्ठ राहील. अँड वी प्रे अँड वी रिसीव इट इन द नेम ऑफ जीसस. आम्ही त्याचा स्वीकार करत आहोत प्रभू येशूच्या नावाने. अँड आय प्रे कोरोना व्हायरस is vanished from this earth permanently in the name of Jesus. प्रभू तुझा कोप शमेल, तुझा क्रोध कमी होईल. क्षमा कर प्रभू. अनेक प्रकारच्या मूर्ती पूजाने लोक भरलेले आहेत. ज्याचा तुला वीट आहे अशा मूर्ती पूजा अनेक लोक अनेक घरामध्ये करत आहेत, चर्चेस मध्ये करत आहेत. आज आम्ही प्रार्थना करतो आणि पश्चाताप करतो की प्रत्येक प्रकारचं प्रभू मूर्ती पूजा याची तू आम्हाला क्षमा कर. प्रत्येक प्रकारचं पाप
याची तू आम्हाला क्षमा कर प्रभू. मंडळांसाठी प्रार्थना करतो, चर्चसाठी प्रार्थना करतो, पास्टर लोकांसाठी मी प्रार्थना करतो, पालकांसाठी, सेवकांसाठी, याजकांसाठी प्रार्थना करतो की आमच्याकडून, मी स्वतःसाठी सुद्धा प्रार्थना, आमच्याकडून असे काही पाप झाले असतील, अशा काही चुका झाल्या असतील, त्याची दयेने कृपेने तू क्षमा कर. वी रिपेंट लॉर्ड. आम्ही पश्चाताप करतो, आम्ही पश्चाताप करतो. आमच्यावर दया कर, सहाय्य कर प्रभू राजा. हालेलुया. या संपूर्ण शहरासाठी प्रार्थना करतो. शहरातील प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक नर्स, प्रत्येक पोलीस कर्मचारी, प्रत्येक मिलिटरी, सफाई कर्मचारी आणि इतर सर्व स्वयंसेवक जे या शहराला सुशोभित करण्यासाठी, या शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी जे प्रयत्न करत आहे, त्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो. एव्हरी डॉक्टर बी ब्लेस्ड, एव्हरी नर्स बी ब्लेस्ड, एव्हरी पोलीस बी ब्लेस्ड, every military man be blessed, every delegate be blessed in the name of Jesus. भारतासाठी प्रार्थना करतो, आमच्या महाराष्ट्रासाठी प्रार्थना करतो, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासाठी प्रार्थना करतो, आमचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, आमचे गृहमंत्रीसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू, अमित शहासाठी प्रभू. त्याचप्रमाणे सर्व कॅबिनेट, भारताचं मंत्रिमंडळ येशूच्या नावाने त्यांना आम्ही आशीर्वादित करीत आहोत. प्रत्येक राज्याचं मंत्रिमंडळ यांना आम्ही येशूच्या नावाने आशीर्वादित करीत आहोत. आमची मिलिटरी फोर्स, आमचे पोलीस फोर्स, आमचे SRP, आमचे नौदल सेना, आमचे प्रत्येक काम करणारे, सेवा करणारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. विशेष आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. आम्ही आमच्या भारताच्या इकॉनॉमीसाठी प्रार्थना करतो, कारण या दिवसांमध्ये, या लॉकडाऊनमुळे आमच्या देशामध्ये येत्या दिवसामध्ये कसल्याही प्रकारचं प्रभू राजा इकॉनॉमिक इम्बॅलन्स होऊ देऊ नकोस. आमची आर्थिक परिस्थिती ती बळकट कर प्रभू, स्ट्रॉंग बनव प्रभू येशूच्या नावाने. त्याचप्रमाणे जगाची आर्थिक व्यवस्था खोळंबून न जाण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तर यातून लवकरात लवकर आम्हाला बाहेर येण्यासाठी आम्हाला, आमची इकॉनॉमिक परिस्थिती स्ट्रॉंग राहण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. वाटेल तो पुरवठा, जो लागतो तो पुरवठा तुझ्या लेकरांना, तुझ्या लोकांना तू कर, अशी तुला प्रार्थना विनंती करतो. धन्यवाद देतो प्रभू या सहभागितेबद्दल, या एकत्रीकरणाबद्दल. तू आमच्यासोबत होतास, आमच्यासोबत आहेस, तुझं गौरव करतो. पुन्हा एक वार ह्या पूर्ण कुटुंबाला तुझ्या आशीर्वादाने मी आशीर्वादित करीत आहे. तुझी कृपा त्या प्रत्येकाला दे, तुझं गौरव प्रत्येकाच्या. धन्यवाद, गौरव, महिमाने आदर देऊ. प्रार्थना आमचा तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. हात उंच करूया. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his face upon you. May the Lord lift up his countenance upon you. May the Lord be gracious unto you. May you have the triumphal entry of the Lord and Savior Jesus Christ in your own house. In your own house, may Jesus enter triumphantly as a Lord of Lords and King of Kings. May his entry bless your house. May you serve like Martha. May you worship like Mary. And may you be in the presence of God, sitting at his table like Lazarus. May the Lord shine his face upon you. May the Lord give you his shalom peace. In Jesus' name. Amen. टाळ्या वाजू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. येत्या शुक्रवारी 10 तारखेला जग गुड फ्रायडे सेलिब्रेट करतं. त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा ऑनलाईन येणार आहोत. 10 एप्रिलला गुड फ्रायडेच्या निमित्ताने आम्ही ऑनलाईनवर पुन्हा भक्ती आराधना करणार आहोत. त्याचप्रमाणे रविवारी पुनरुत्थानाचा दिवस, रेझरेक्शन डे, या दिवशी सुद्धा आम्ही अत्यंत अद्भुत असा संदेश ऐकणार आहोत. रविवारी 12 तारखेला रेझरेक्शन डेच्या दिवशी. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. थँक्यू. यानंतरची भक्ती आम्ही पुढे घेणार आहोत. गॉड ब्लेस यू. थँक्यू.